कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर हा राज्यामध्ये होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे। या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे। अमरावतीत ही सुविधा उपलब्ध झाल्याने उपचारांना गती मिळेल असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये व्यक्त केला। या अनुषंगाने प्लाझ्मा बँक सुद्धा निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले। अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये प्लाझ्मा थेरपी यंत्रणेचा शुभारंभ पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला। त्यावेळी त्या बोलत होत्या। जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, डॉक्टर आशिष वाघमारे, डॉक्टर अमित क्षार, तंत्रज्ञ सचिन काकडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांचेसह डॉक्टर परिचारिका आदी यावेळी उपस्थित होते। इथे डिस्प्ले होते आणि हे कॅसेट आहे, याच्यात सर्व सेन्सर होते म्हणजे आणि जे तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानुसार ते आपल्याला म्हणजे द्यावं लागतं त्याला। प्लाझ्मा लागला पेशंटला त्याचा ब्लड त्यातलं जे आपल्याला पाहिजे आहे त्या मशीनला ट्रीट करायचा प्रोग्राम तेवढंच बाकीचं करून या मशीनचा डेमो झालं हे सगळे डेमो किती आहे संपूर्ण याची किटच येते, याचं सेंट्रिफ्यूज वेगळं आहे आणि वेगळं टाकतात। तसं फिटनेस झाल्यानंतर याच्यात फिडिंग झाल्यानंतरच मग आपल्याला किती वेळात किती काढायचं काय काढायचं म्हणजे आता आपण प्लाज्मा थेरपीसाठी क्लियर अभी जो क्या है कि 10 से प्लाज्मा निकाले रखेंगे कि जो एकदम क्रिटिकल पेशेंट होगा उसको फिर जो नागपुर जीएमसी है उससे एक्चुअली कल के ही कैबिनेट में डिस्कशन हुआ कि यदि इफ यू वांट टू यूज प्लाज्मा वी शुड यूज इट इन द इनिशियल स्टेजेस। हम लोग बहुत क्रिटिकल होने की राह देखने के बाद में यदि प्लाज्मा यूज करते हैं तो इट इज नॉट गोइंग टू बी यूजफुल। तो सीएम साहब बोल रहे थे कल के कैबिनेट में, तो हम लोग बहुत क्रिटिकल बाद में प्लाज्मा थेरेपी दैट्स नॉट रेकमेंडेड। दिस इज व्हाट आई हैव हर्ड एंड डिस्कस्ड। यू नो मेडिकल्स यू नो बेटर हमने बोला क्रिटिकल इसलिए अपने आप एक क्लास हो जाए ना काफी क्रिटिकल हुआ था प्रोसेस करून बाकीचे रिटर्न वेरी गुड वेरी 3 महीने दे सकते हैं और जल्दी दे सकते हैं। अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये स्थानिक स्तरावर स्वतंत्र प्रयोगशाळा निर्माण होऊन अहवाल मिळण्याच्या प्रक्रियेला गती आल्यानंतर आता प्लाझ्मा थेरपी यंत्रणा सुद्धा उपलब्ध झालेली आहे। उपचाराच्या अनुषंगाने अद्ययावत यंत्रणा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये विविध वैद्यकीय महाविद्यालय, पालिका रुग्णालय इत्यादी ठिकाणी या थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे। त्यानुसार ही सुविधा देण्यात आलेली आहे। प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनामधून बरा झालेल्या व्यक्तीच्या रक्तामधून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात। प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे। प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते। रक्ताचा वापर करून अँटीबॉडीज युक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात। यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरामध्ये इंजेक्ट केला जातो। जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरियाच्या संपर्कामध्ये येते तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात। कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेल्या असतात। हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात। मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण यासाठी निवडला जातो। एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण plasmayoddha.in या ठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो
अशी माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली। 9 जुलैची रात्री सुमारे 9 वाजता हे उद्घाटन पार पडले। यावेळी पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। यावेळी बोलताना ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले, त्याच्यावर वेगळे विषय येत असतात, पण त्या प्रकारे आम्ही बऱ्यापैकी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे मी करण्यापेक्षा माझी पूर्ण टीम त्या ठिकाणी खरोखर छान काम करते। आणि आज तर आपल्याला प्लाझ्मा सॅग्रिगेट करणारा प्लाझ्मा थेरपी जी आहे, कोविडमध्ये जी सेकंड स्टेज ऑफ ट्रीटमेंट त्याला म्हटलं जातं, त्याचं आज मशीन आणि सगळं वेल इक्विप्ड या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे। तर आता घाबरायची गरज नाही आहे। प्लाझ्मा थेरपी सुरू झाली आहे म्हणजे आपल्या लोक अजून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बरे होतील अशी अपेक्षा आहे। आणि ट्रीटमेंटची अजून एक फॅसिलिटी आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आणि मला असं वाटतं पूर्ण डिव्हिजनमध्ये वी द फर्स्ट वन टू डू इट। आपल्याला आपण पहिलेच आहोत आणि याचा फायदा पूर्ण जिल्ह्यापेक्षा पूर्ण डिव्हिजनला होईल। प्लाझ्मा बँकसुद्धा या ठिकाणी आता पुढच्या काळामध्ये निर्माण होईल आणि ही खूप मोठी उपलब्धी आपल्या सर्वांसाठी आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।